श्री स्वामी समर्थ. जे मिळालं नाही त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा आज नवीन काही करू शकतो ह्याचा विचार करायचा. कारण देवाने दिलेल्या प्रत्येक दिवस ही एक आपल्यासाठी नवी संधी असते, आनंदी राहण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी. आणि तुम्ही जर रोज एक आणि शिकण्याला वय लागत नाही तर तुम्ही जर रोज एक काहीतरी नवीन शिकायचं आहे म्हटलं तर आपण कधी अपयशी होत नाही बरं का. हा माझा अगदी पुरेपूर माझा स्वतःचा अनुभव आहे. तर इथं मला अजून पण आणि आपण कारण प्रत्येक वेळी आपल्यावर एखादी वेळ येत असते. रोजच राजाला दिवाळी माहिती नाही तसं आपलं राजासारखी आपली जिंदगी नाही. आणि हे जीवन म्हणजे आयुष्य म्हणजे रोजच्या रोज काहीतरी ठेच काढणार आपण आणि ठेच लागणार आणि परत तिथून काहीतरी नवीन शिकणार. पण ठेच लागण्यापेक्षा आपलं आधीच थोडंसं काहीतरी शिकण्याची मनस्थिती ठेवली की मग परिस्थिती मनानं बदलते. तर आता तुम्हाला दाखवते मी इथं काय गंमत चालल्या माझी. खूप वेळ बाजारात गेले तरी भाजीला काय नाही आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि चवीची भाजी आणि आपल्याच तोंडाला चव नाही आणि नॉनव्हेज पण रोज रोज खाऊ शकत नाही. म्हणजे त्या दिवशी उन्हाळ्याच्या दिवस आहेत त्यामुळे उष्णतेचा वगैरे पण त्रास होतो. मग रोजचे सगळ्यांचे वेगळे वेगळे नखरे. आणि आता मला तर करायची होती पातळ भाजी. म्हणजे अजून माझी काही परीक्षा संपलेली नाही स्वयंपाकघरातली, माझी ड्युटी चालूच आहे. त्यामुळं मला परत जेवणाच्या वेळेला आपली 4 माणसं आवडीनं तोंड चट्टापट्टा करत जेवणार आहेत. ह्या विचारांनी मला त्याच्यातली कारण एक पातळ भाजी एक सुकी भाजी काय पण होऊ शकते, पण पातळ भाजीला रस्सा भाजी काय करायची हा माझा मोठा प्रश्न होता. रोज बाजारात फिरून येते पण काय मनासारखं मिळतच नाही. मग आता काय करायचं तर मला एक इथं म्हणजे आपण जसा भज्याचा रस्सा करतो तसा एक चुबूक वड्यांचा रस्सा. आता परत ती भजी तळा, नंतर परत ती रस्स्यात टाका, मग ती फुगतात, मग त्याचं पण तेल उतरणार. मग आता मी इथं चुबूक वड्यांची काळ्या वाटणातली भाजी केली, म्हणजे त्याला थोडासा काळ्या वाटणाचा फ्लेवर दिला. तर तो कसा दिला आहे मी तुम्हाला सांगते. थोडंसं लसूण 5-6 कुड्या, एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा, कारण साधारण 3 ते 4 वाट्या रस्सा करायचा होता मला. आणि 1च चमचा बेसनाचा घेतला होता आणि त्यात चिमटभर भाकरीचं पीठ टाकलं होतं. म्हणजे पूर्वी गरिबी असायची म्हणून माणसं कांद्याला भाकरीच्या पिठाला कांद्याची फोडणी देऊन पिठलं करायची आणि त्याचा पातळ रस्सा कष्ट करून यायची. त्यामुळं भूक कडाकून लागलेली असली की तिथं चव नाही बघत माणूस, पोटाचा विचार करतं. आणि तसंच इथं पण झालं आहे. इथं काय आपलं आहे, आपल्याला भूक पण लागलेली असती पण काहीतरी चटपटीत पाहिजे असतं. मग लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि थोडंसं काळ्या वाटणातलं जिरे, थोडंसं दगडफूल, एखादा तुकडा असा नुसता खमंग वासाला टाकला होता. आणि नकळत तेल टाकून त्याच्या आधी वाटण करून घेतलं, फोडणी केली. जिरे, लसूण, खोबरं, कोथिंबीर, नकळत आल्याचा एक तुकडा आणि आपला रोजचा आपल्या घरी केलेला आणि त्याची फोडणी करून त्याच्यात अंड्याचा रस्सा करतो तसा वतला. आणि त्याच्यात मी हे घट्ट अगदी म्हणजे भज्याला कालवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट. आणि उकळी आल्यावर 1च चमचा पिठातले 5-7 ते चुबूक वडे सोडले. आता ह्याला आपल्या इकडं असंच म्हणजे काहीतरी बोलतो आपण, पण ह्याला खरं तर चुबूक वडे बोलतात. म्हणजे नाव जरा चेंज झालं की कसं खपतं नाही का. चंपाचं चमेली झालं की लगेच ते फुल, म्हणजे चंपा चमेली तसं झालं हे चुबूक वडे. आणि मग तो रस्सा केला आणि त्याच्यात ते थोडेसे सांडगे बेसनच्या पिठाचे छोटे छोटे सांडगे मी टाकले त्याच्यात. पण आपल्या रस्स्याला जर चांगला फ्लेवर असला तर एकदम छान, ते चुबूक वडे असू दे नाही तर सांडगे असू दे, छान झाली भाजी.